आपण बघा, कालच नेपाळमध्ये क्रांती झाली, तरुण वर्ग रस्त्यावर आला. या नेपाळमध्ये एक वेगळ्या प्रकारचा उद्रेक झाला. मी त्याचं समर्थन करत नाही, पण या जगाच्या पाठीवर अनेक अशी राष्ट्र आहेत की ज्या ज्या वेळेला जनतेला अन्याय सहन झाला नाही, त्या त्यावेळेला जनतेने राष्ट्रपती भवन असो, पंतप्रधान भवन असो, सगळे आपल्या ताब्यात घेऊन क्रांती केलेली आहे. या नेपाळमध्ये सुद्धा अनेक मंत्र्यांनी राजीनामे दिले. या नेपाळमध्ये राष्ट्रपती भवनाचा ताबा सुद्धा जनतेने घेतला. या देशाचा इतिहास आहे. इंग्रजांना बाहेर काढण्याच्या संदर्भातलं जे आंदोलन झालं, त्या अहिंसेने या ठिकाणी महात्मा गांधींनी या देशाला आदर्श जगाला दाखवून दिला. मला खात्री आहे की सध्याच्या असलेल्या अन्यायाच्या विरोधात, शेतकऱ्यांच्या होणाऱ्या अन्यायाविरोधात, महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात, युवकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आणि हुकुमशाहीच्या विरोधात येणाऱ्या काही काळामध्ये या भारतामध्ये सुद्धा अहिंसेची क्रांती होईल, महात्मा गांधीच्या विचाराची क्रांती होईल आणि तुमचं राज्य आल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. आणि याच विश्वासाच्या जोरावर मी पक्ष संघटना मजबूत करण्याच्या संदर्भातून इथं आलेलो आहे.